नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरमधून रोज नवनवीन खुलासे समोर येताना पाहायला मिळत आहेत. आपण जर बघितलं तर लातूरमध्ये मागच्या 4 दिवसापासून सीबीआयचं एक पथक तळ ठेकून असल्याचं पाहायला मिळतंय. खरं म्हणजे मागच्या 4 दिवसापासून सीबीआयच्या पथकाकडनं वेगवेगळ्या लोकांची जी चौकशी आहे ती चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येताना पाहायला मिळते. एका खाजगी क्लास चालकाची मागच्या 4 दिवसापूर्वी सीबीआयने कसून चौकशी केली होती. मात्र पुन्हा या क्लास चालकाच्या क्लासवरती सीबीआयने छापा टाकत चौकशी जी आहे ती चौकशी केल्याचं समोर येतंय. काही विशिष्ट बँकेचे व्यवहार आणि कागदपत्रे देखील सीबीआयनं जे आहेत त्या ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आलेली आहे आणि या क्लास चालकाला पुण्यात हजर राहण्याची नोटीस देखील सीबीआयच्या वतीने देण्यात आलेली आहे. खरं म्हणजे नवनवीन खुलासे समोर येताना पाहायला मिळत आहेत. काही पालकांचा देखील यामध्ये समावेश आहे का, अशा प्रकारचा तपास सीबीआयकडनं करण्यात येतोय. काल नांदेडवरनं एक सीबीआयचं पथक लातूरमध्ये दाखल झाल्याची देखील माहिती आता कुठेतरी समोर येताना पाहायला मिळते. रोज नवनवीन खुलासे जे आहेत ते सीबीआयच्या तपासामध्ये समोर येताना पाहायला मिळत आहेत. संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.